काय नाही. कालच्या तासात आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा भाग अभ्यासला होता. बघा, त्याची थोडक्यात पुन्हा मी उजळणी करतोय आणि याचा कन्वर्स सुद्धा ट्रू आहे. त्याच्याबद्दल इथं आपल्याला थेरम अभ्यासायचं नाही, फक्त याचा कन्वर्स जो आहे त्याची स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवायची आहे. तो गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढे उदाहरण सोडवत असताना आपल्याला जसा हा थेरम उपयोगी पडणार आहे, यामधला जो गुणधर्म आपल्याला उपयोगी पडणार आहे, तसंच याचा कन्वर्स सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे याचा कन्वर्स आपण समजावून घेऊया. पहिल्यांदा काल आपण थेरममध्ये काय शिकलो पहा. हा थेरम थोडक्यात या नावाने ओळखला जातो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बघा, आठवा काय होता हा थेरम. ट्रायंगलमध्ये जसे 3 साइड असतात, त्यापैकी कोणत्याही एका साइडला जर लाईन पॅरलल असेल, बघा मी आकृती काढलेली आहे. इन ट्रायंगल ए बी सी, सपोज लाइन L is parallel to side BC, and this line L, which is parallel to side BC, intersects other two sides. Which sides are remained? Side AB and side AC. This line L parallel to side BC and intersect remaining two sides AB and AC in two distinct points, means two side AB at point P and side AC at point Q. Then this line divides these two sides in same proportion or in same ratio or in equal ratio, असं आपल्याला इथं म्हणता येईल. काय म्हणते, लाईन L इथे साइड BC ला पॅरलल आहे. हे जर असेल तर असं, हा गिवन डाटा आहे. आणि हीच लाईन बाकी दोन साइडला म्हणजे AB आणि AC ला दोन भिन्न बिंदू छेदते. AB ला पॉइंट P मध्ये आणि AC ला पॉइंट Q मध्ये. हा दिलेला डाटा आहे. आणि असं जर झालं तर तेव्हा हीच लाईन L ह्या अदर दोन साइडला सेम रेशिओ मध्ये डिवाइड करते. हे आपलं रिझल्ट आहे, हे आपलं उत्तर आहे, हा आपला निष्कर्ष आहे. ठीक आहे. थोडक्यात सांगतो, बघा थोडक्यात लिहितो. इफ लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ ट्रायंगल, देन इट डिवाइड्स अदर टू साइड्स इन सेम प्रोपोर्शन और इन सेम रेशिओ. यातला थोडक्यात सारांश सांगितलेला आहे मी. पॅरलल असेल तर सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करतात. मग लाईन L पॅरलल आहे कुणाला, साइड BC ला, आणि AB आणि AC ला कुठे इंटरसेक्ट करते, P आणि Q मध्ये. तेव्हा ही लाईन L साइड AB आणि AC ला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. हे आपलं निष्कर्ष आहे. Therefore AP is to PB equal to AQ is to QC. बघा, दोन रेशो इक्वल आहेत, म्हणजेच हे जे सेगमेंट्स मिळालेत हे प्रोपोर्शन मध्ये आहेत. याचाच अर्थ ही लाईन L अदर टू साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड केलेली आहे. हा होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता याच्या उलट जर केलो, ही जी स्टेटमेंट होती याच्या जर आपण व्यस्त केलो, उलट केलो, आपण नवीला शिकलो, इफ आणि देन यांच्या नंतरच्या स्टेटमेंट मध्ये जर आपण इंटरचेंज केलो, तर जी स्टेटमेंट मिळते त्याला त्या थेरमचा कन्वर्स म्हणतात. लक्षात घ्या, जी स्टेटमेंट दिलेली असते त्याच्या व्यत्यास जो असतो तो प्रत्येक वेळा ट्रू असतोच असं नाही, पण बऱ्याच थेरमला त्या ठिकाणी त्याच्या उलट स्टेटमेंट सुद्धा ट्रू होतं.
म्हणजे त्याचा कन्व्हर्स इथे आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा इथे कन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे. बघा, कन्व्हर्स काय आहे तो आपल्याला थेरमच्या स्वरूपात अभ्यासायचा नाही आहे, फक्त ती प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे, तो स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. थोडक्यात सांगतो बघा, थेरम मध्ये काय आहे, जर लाईन पॅरलल असेल तर हे बघा, इफ लाईन इज पॅरलल देन इट डिवाइड्स अदर टू साइड्स इन सेम प्रोपोर्शन. मी सारांश लिहिलेला आहे, इफ लाईन इज पॅरलल देन डिवाइड्स इन सेम प्रोपोर्शन. मग याचा व्यत्यास काय असेल, व्यत्यास कसा मिळतो मी सांगितलेलं आहे, यांच्या जागेमध्ये इंटरचेंज करायचे. आता इफ लाईन इज पॅरलल नाही, इफ line divides in same proportion, if line divides in same proportion then बघा, सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर देन आता काय होतं, ती लाईन इज पॅरलल. देन लाईन इज पॅरलल. लाईन पॅरलल असेल तर ती सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करतं, आणि जर लाईन सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन कशी असतं, पॅरलल असतं. आणि हे जे गुणधर्म आहे, हे जे स्टेटमेंट आहे, हेच या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कन्व्हर्स असं म्हटलं जातं. हा या बीपीटी थेरमचा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा काय आहे मग, कन्व्हर्स. पुन्हा सांगतोय कारण हा थेरम फार महत्त्वाचा आहे. पुन्हा सांगतोय बघा, लाईन पॅरलल असेल तर सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करतं, हा थेरम आहे. आणि जर लाईन सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन त्या थर्ड साइडला पॅरलल असते, हा त्याचा कन्व्हर्स आहे. आता मी हे नावं घेऊन या ठिकाणी लिहितोय बघा, ही प्रॉपर्टी, हा थेरम काय म्हणते, इफ लाईन डिवाइड्स इन सेम प्रोपोर्शन, ही लाईन या दोन साइडला कशी डिवाइड करत असेल, सेम प्रोपोर्शन मध्ये. इफ AP is to PB equal to AQ is to QC. हे इथे जे रिझल्ट मिळाला, पॅरलल असल्यामुळे हा रिझल्ट मिळाला. आता त्याच्या उलट हे असं असेल तर काय रिझल्ट मिळतो, दे बघा, पॅरलल असल्यामुळे हा सेम प्रोपोर्शनचा रिझल्ट मिळाला. इथे सेम प्रोपोर्शन मध्ये असेल तर मग काय होत असेल, नक्कीच ही लाईन L ह्या रिमेनिंग साइडला, साइड BC ला कशी असतं मग, पॅरलल. देन लाईन L इज पॅरलल टू साइड BC. हा आपल्याला या कन्व्हर्स मध्ये निष्कर्ष मिळतो, या कन्व्हर्स मध्ये हा रिझल्ट मिळतो. हा झाला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी वेळेच्या अभावी काही सिलेबस आपल्या पाठ्यपुस्तकामधला शासनाने कमी केलेले आहे. तरी पण काही कन्सेप्ट अशी आहेत की ती आपल्याला पुढील शिक्षणासाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण जो भाग सिलेबस मधला कमी केलेला आहे त्यामध्ये कन्सेप्ट्स आणि त्याच्यावर आधारित उदाहरणे असं गृहीत धरून त्यांनी कमी केलेलं आहे. मग आपण काय करू, जी कन्सेप्ट्स पुढील शिक्षणासाठी महत्त्वाची आहेत ते मी इथे तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणार आहे. फक्त त्याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती फक्त मी घेणार नाही, कारण वेळ कमी. ओके, आणि ते तुम्हाला परीक्षेत पण येणार नाही. आता जसा हा थेरम मी फळ्यावर लिहिलेला आहे, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता हा या वर्षी परीक्षेला येणार नाही, हा सिलेबस मधला वगळलेला भाग आहे. तरी पण ही प्रॉपर्टी पुढील शिक्षणासाठी लक्षात घ्या. पुढे 11वी 12वीला जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये जे काही पुढची कन्सेप्ट शिकणार आहात तिथे नक्कीच हे उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे थोडासा आपला वेळ गेला तरी चालेल. आपण फक्त परीक्षा आणि मार्कासाठी शिकायचं नाही, तर
ज्ञानामध्ये त्या ठिकाणी सातत्य राहावं, ज्ञानात भर पडावी यासाठी आपण शिक्षण घेत असतो. मग त्या अनुषंगाने मी जिथे जेवढं शक्य आहे तिथे कन्सेप्ट शिकवणार आहे, शिकवत पुढे जाणार आहे. ओके, बघा आता हा एक थेरम आहे. आता हा थेरम ॲक्च्युअली मागच्या वर्षीपर्यंत परीक्षेला लिहायला सांगायचे, आता हा परीक्षेला येणार नाही कारण वगळलेला सिलेबस आहे. त्यामुळे मी हे पूर्ण जास्त जरी डिटेल घ्यायचं नाही ठरवलं तरी यातला मेन जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला समजावून सांगणार. बघा, ही प्रॉपर्टी आहे अँगल बायसेक्टर. कोणाचा अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. हा थेरमच्या स्वरूपात दिलेला आहे, स्टेटमेंटच्या स्वरूपात दिलेले आहे. बघा, स्टेटमेंट मी फळ्यावर लिहिलेले वाचतोय. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल. त्या ट्रायंगलला 3 अँगल असतात, त्यापैकी कोणत्याही अँगलचा बायसेक्टर. मी फळ्यावर आकृती काढलेले ट्रायंगल ए बी सी. यामध्ये हा जो अँगल सी आहे याचा हा मी इथे बायसेक्टर काढलेला आहे, ज्याचं नाव आहे रे सीई. रे सीई या ट्रायंगल ए बी सी चा अँगल सी चा हा बायसेक्टर आहे. ट्रायंगल ए बी सी मध्ये अँगल सी चा हा काय आहे, बायसेक्टर. मग हा बायसेक्टर काय करतो बघा, डिवाइड्स. तो विभागतो कोणाला, दिस साइड अपोजिट टू द अँगल. ज्या अँगलचा आपण बायसेक्टर घेतलो त्या अँगलचा अपोजिट साइड. बघा, कोणता अँगल घेतलो होता आपण, अँगल सी. अँगल सी चा बायसेक्टर काय नाव आहे, रे सीई. मग हा रे सीई या अँगलच्या अपोजिट साइडला म्हणजे कोणाला, ए बी ला डिवाइड करतो. बघा, इथे पॉइंट ई जवळ या ए बी चे 2 भाग झालेले आहेत, एक ए ई आणि दुसरा ई बी. मग हे जे डिवाइड करतो बघा, ए बी डिवाइड झाला पॉइंट ई जवळ, डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल. या अँगलच्या अपोजिट साइडला डिवाइड करतो. कसा, हे तर महत्त्वाचं दिलेलं आहे, इन द रेशियो ऑफ द रिमेनिंग साइड्स. हा जो डिवाइड करतो ए बी ला, डिवाइड केल्यानंतर जे 2 सेगमेंट मिळतात त्यांचा रेशियो हा इक्वल असतो. कोणाशी, द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजे हा रे कोणाला डिवाइड केला, साइड ए बी ला. मग आता रिमेनिंग साइड कोणते राहिले, ए सी आणि बी सी. मग या दोघांचा जो रेशियो मिळतो रिमेनिंग साइडचा, तो या 2 सेगमेंटच्या रेशियोशी इक्वल असतो, असं ही प्रॉपर्टी सांगतात. बघा, सिंपल आहे. हा बायसेक्टर या ए बी चे 2 भाग करतो. मी इकडे बाजूला लिहितो ए ई आणि दुसरा भाग ई. आणि मग या 2 सेगमेंटचा जो रेशियो मिळतो बघा, कसा डिवाइड करतो, इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड्स. आणि मग हा जो रेशियो मिळतो हा रेशियो इक्वल असतो रिमेनिंग साइडच्या रेशियोशी. हे लिहिताना मात्र काळजी घ्या. बघा, आपण ए पासून हे टर्म्स लिहायला सुरू केलो तर त्या ठिकाणी AE इज टू EB झाल्यानंतर आता ह्या 2 साइडचा जो रेशियो लिहायचा आहे, पहिला साइड हा या A ला लगत असलेलाच साइड घ्यायचा, अदरवाइज आपला सेकंड रेशियो चुकू शकतो. म्हणजे आपण जर BC अगोदर घेऊन AC नंतर घेतलो तर हे चुकीचं होतं, कारण तो सेम रेशियो मध्ये डिवाइड करतोय. म्हणून हा A त्या ठिकाणी सुरुवात आपण A पासून केलो, म्हणून रिमेनिंग साइडचा रेशियो लिहिताना AC इज टू CB लिहिला तरी चालतं किंवा BC लिहिला तरी चालतं. बघा, हे अशा प्रकारचा हा थेरम आहे, सिंपल आहे. हा बायसेक्टर, कोणाचा बायसेक्टर, अँगल C चा, काय करतो, डिवाइड करतो. कोणाला, या अँगलच्या अपोजिट साइडला म्हणजे कोणाला, AB ला. कसा डिवाइड करतो, इन द रेशियो. बघा, इन द रेशियो ऑफ रिमेनिंग साइड्स. मग हे रिमेनिंग साइड जे AC आणि BC उरले यांच्या रेशियोशी थोडक्यात ह्या डिवाइड झालेल्या सेगमेंटचा रेशियो इक्वल असतो.
हीच ती प्रॉपर्टी. काय नाव या प्रॉपर्टीचं? प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे. बघा त्यामध्ये नाव बदलून मी या ठिकाणी अजून सांगतोय. समजा इथे पॉइंट P असेल, इथे पॉइंट Q असेल, इथे पॉइंट R असेल, इथे पॉइंट S असेल. मग आता या आकृतीमध्ये बायसेक्टरचं नाव काय आहे? PS. कोणत्या अँगलचा बायसेक्टर? हा अँगल P चा. अँगल P च्या अपोजिट साइडचं नाव काय आहे? QR. मग हा रे PS या QR ला डिवाइड करतो. कोणत्या दोन भागात डिवाइड करतो? QS is to SR. आणि मग इक्वल, हा रेशो इक्वल असतो रिमेनिंग साइडच्या रेशोशी. Q पासून आपण सुरुवात केलो म्हणून QP किंवा त्याला PQ म्हटलं तरी चालतं. QP is to PR किंवा PQ is to PR. हाच तो अँगल बायसेक्टर थेरम किंवा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आहे. सिंपल आहे, लक्षात घ्या. अँगल बायसेक्टर त्याच्या अपोजिट साइडला ज्या दोन भागात डिवाइड करतो त्यांचा रेशो या रिमेनिंग साइडच्या रेशोशी इक्वल असतो. मग आता याच्या उलट त्याचा कन्वर्स मी आता सांगितलेलं आहे. कन्वर्स म्हणजे काय असतं? इफ आणि देन यांच्यामध्ये त्या ठिकाणी इंटरचेंज करून जो स्टेटमेंट मिळतो तो त्या थेरमचा कन्वर्स असतो. बघा थोडक्यात सांगतो. हा अँगल बायसेक्टर असेल तर सेम रेशो मध्ये डिवाइड करतो. इफ दिस रे इज अँगल बायसेक्टर देन इन डिवाइड्स इन सेम रेशो. मग याच्या उलट काय असेल? इन ट्रायंगल. आता थोडक्यात हा बायसेक्टर नाही. मग आता हा बायसेक्टर नाही, मग काय दिलेलं असेल आपल्याला? बघा बायसेक्टर दिला होता हे प्रूव्ह केलं. आता त्याच्या उलट हे दिलेलं असेल म्हणजे हा रे या अपोजिट साइडला या रिमेनिंग साइडच्या रेशो मध्ये डिवाइड करत असेल. आता हे इफ, त्याच्या अगोदर हा देन झाला होता. इफ काय होता? हा बायसेक्टर, तेव्हा हा रिझल्ट मिळाला होता. आता जर असं दिलं असेल, जर ही लाईन अशा या रेशो मध्ये डिवाइड करत असेल तर रिझल्ट काय मिळतो बघा. देन दिस रे, हा रे PS या अँगलचा बायसेक्टर होतो. देन रे PS इज अ बायसेक्टर ऑफ अँगल P. आणि मग हा रे PS या अँगल P चा काय म्हटला जातो? मग बायसेक्टर. बघा सिंपल आहे. सारांश सांगतो. बायसेक्टर असेल तर सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करतो. हा थेरम आहे. ट्रायंगल मध्ये कोणत्याही एका अँगलचा बायसेक्टर असेल तर तो सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करतो. आणि त्याच्या उलट जर ट्रायंगल मध्ये एखादा रे सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर तो रे त्या अँगलचा काय असतो? बायसेक्टर. ही आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर आणि हा आहे त्याचा कन्वर्स. हा तुम्हाला यावर्षी परीक्षेला येणार नाही पण भविष्यात मात्र ही कन्सेप्ट उपयोगी पडू शकतं म्हणून मी थोडक्यात त्या ठिकाणी ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. याच्यानंतर अजून एक भाग आहे 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टी. तो सुद्धा त्या ठिकाणी थेरमच्याच स्वरूपात होता पण तो वगळण्यात आलेला आहे. ती प्रॉपर्टी, तो थेरम सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात इथे समजावून सांगणार. वगळलेल्या भागामधला हा एक थेरम आहे, ही एक प्रॉपर्टी आहे. ती पण भविष्यातील शिक्षणासाठी फार महत्त्वाची आहे म्हणून ही प्रॉपर्टी पण मी ते समजावून सांगणार आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. पहा इथे आकृती काढलेली आहे ज्यामध्ये लाईन L, लाईन M आणि लाईन N असे 3 लाईन्स. ते लाईन्स कसे असायला पाहिजेत? 3 पॅरलल लाईन्स. म्हणजे 3 पॅरलल लाईन्स काढलेले आहेत आणि प्रॉपर्टी कोणाची आहे? 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स.
पण त्या अनुषंगाने हे दोन ट्रान्सव्हर्सल्स काढलेले आहेत, यांना नाव दिलेले ट्रान्सव्हर्सल 1 आणि ट्रान्सव्हर्सल 2, T1 आणि T2. आणि लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन N, हे दिलेली माहिती आहे, पुरवलेली माहिती आहे. आणि मग ही ट्रान्सव्हर्सल्स या पॅरलल लाईनला बघा, ट्रान्सव्हर्सल 1 पॉइंट A मध्ये, B मध्ये आणि C मध्ये, म्हणजे ट्रान्सव्हर्सल 1 लाईन L ला A मध्ये, लाईन M ला B मध्ये आणि लाईन N ला C मध्ये इंटरसेक्ट करत आहे. आणि ट्रान्सव्हर्सल 2 P, Q आणि R रेस्पेक्टिव्हली इंटरसेक्ट करत आहे. मग असं जर असेल, हे 3 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलची ही प्रॉपर्टी, जर हे दोन ट्रान्सव्हर्सल या 3 पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करत असतील, तर आपल्याला इथं काही सेगमेंट्स मिळतात बघा. या दोन लाईन्स मधला हा जो भाग आहे सेगमेंट AB, या दोन लाईन्स मधला हा जो भाग आहे सेगमेंट BC, या ट्रान्सव्हर्सल वरचा हा भाग PQ आणि या ट्रान्सव्हर्सल वरचा या दोन लाईन मधला हा भाग QR. AB, BC, PQ आणि QR यांना इंटरसेप्ट्स म्हणतात, लक्षात घ्या. अंतरछेद, मराठीमध्ये काय म्हणतात त्यांना? अंतरछेद, इंटरसेप्ट्स. या ट्रान्सव्हर्सल वरचे हे जे भाग असतात यांना इंटरसेप्ट्स म्हणतात. आणि ह्या इंटरसेप्ट्स बद्दल आपल्याला इथे हा थेरम प्रूव्ह करायचा आहे, सिद्ध करायचा आहे. काय म्हणते बघा थेरम, द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स. आता रेशिओ पुन्हा पुन्हा येणारा शब्द आहे. रेशिओ कसा लिहितात माहिती आहे? कोणाचा? इंटरसेप्टचा. कोणते इंटरसेप्ट्स? मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. ह्या 3 पॅरलल लाईन्स मुळे ह्या एका ट्रान्सव्हर्सल वर जे इंटरसेप्ट तयार झाले, मेड, इंटरसेप्ट मेड कुठे? ऑन अ ट्रान्सव्हर्सल. ऑन अ ट्रान्सव्हर्सल आपण पहिल्या ट्रान्सव्हर्सल वरचे इंटरसेप्ट जे तयार झाले ते घेऊ आणि त्यांचा काय म्हटलेले आहे? द रेशिओ. त्यांचा रेशिओ मांडायचा आहे AB is to BC. बघा, हा इंटरसेप्टचा रेशिओ, पहिल्या ट्रान्सव्हर्सल वरच्या इंटरसेप्टचा रेशिओ. पुढे काय म्हटलेलं आहे? इज इक्वल. बघा, the ratio of intercepts made on a transversal by 3 parallel lines in equal to the, हा कसा असतो? इक्वल कोणाशी? to the ratio of the corresponding intercepts made on any other transversals by same 3 parallel lines. आता याच 3 पॅरलल लाईन ला इंटरसेक्ट करणारे असे अनेक ट्रान्सव्हर्सल्स आपल्याला काढता येतात. हा एक ट्रान्सव्हर्सल आहे, असे अनेक ट्रान्सव्हर्सल काढता येतात. मग एका ट्रान्सव्हर्सल वरील हा इंटरसेप्टचा रेशिओ दुसऱ्या कोणत्याही ट्रान्सव्हर्सल, बघा, इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल्स. कोणताही दुसरा ट्रान्सव्हर्सल घ्या, पण लाईन मात्र तेच 3 असले पाहिजेत आणि मग हा इंटरसेप्टचा रेशिओ हा इक्वल असतो दुसऱ्या कोणत्याही ट्रान्सव्हर्सल वरील इंटरसेप्टच्या रेशिओशी. आपण दुसरा ट्रान्सव्हर्सल त्याला नाव दिलं T2 आणि मग याच्यावर जे इंटरसेप्ट तयार झाले त्याचा रेशिओ मिळतो PQ is to QR. हाच रिझल्ट आहे, हीच प्रॉपर्टी आहे. कोणाची? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. ही या 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी आहे. एका ट्रान्सव्हर्सल वरील इंटरसेप्टचा रेशिओ हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरील इंटरसेप्टच्या रेशिओशी इक्वल असतो. लक्षात घ्या, हा थेरम परीक्षेत येणार नाही. याच्यावरची उदाहरणं पण वळलेली आहेत, पण ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे पुढील शिक्षणासाठी, म्हणून मी तर सांगितलेली आहे. आणि लक्षात घ्या, याची प्रूफ सुद्धा फार सोपी आहे, अवघड नाही आहे. 2 मिनिटात सांगतो, जेवढं कळेल तेवढं लक्षात ठेवा. पहा, यामध्ये आपल्याला हे रिझल्ट आणायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी या आकृतीमध्ये एक बदल करायचा आहे. हा, त्या ठिकाणी AR जॉईन करा किंवा P आणि C जॉईन करा, एक सेगमेंट काढा. आणि मग समजा इथे पॉइंट S मध्ये या M ला ही लाईन इंटरसेक्ट करत आहे असं गृहीत धरा. मग ही लाईन काढल्यामुळे काय झालं बघा,
इथे दोन ट्रायंगल्स मिळालेत आपल्याला. एक ट्रायंगल ACP आणि दुसरा ट्रायंगल CPR. बघा, फार सिंपल प्रूफ आहे याची. मग ह्या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो आपण आता मागच्या भागात शिकलो तो अप्लाय करायचे दोन वेळा. बघा, इन ट्रायंगल ACP ही BS साइड या AP ला बघा M, L आणि N हे तिघ एकमेकाला कसे आहेत? पॅरलल. मग M वरच हा BS असल्यामुळे BS कोणाला पॅरलल आहे म्हणता येईल आपल्याला? AP ला. आणि आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये असं शिकलो, जर लाईन एका साइडला पॅरलल असेल तर अदर दोन साइडला प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. मग अदर दोन साइड कोण आहेत? AC आणि PC. मग आपण याच्यावरचे रेशो लिहिताना या वर्टेक्स पासून सुरू करा किंवा या बेस पासून सुरू करा, कुठूनही तुम्ही त्या ठिकाणी सेगमेंटचे नाव घेतला तरी चालतं. मग हा BS या दोन साइडला असा डिवाइड करतो बघा, AB is to BC equal to PS is to CS. याला म्हणू इक्वेशन 1 आणि याचं कारण आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ही लाईन BS पॅरलल आहे कोणाला? AP ला. बघा, पुन्हा सांगतो, या ट्रायंगल मध्ये ही लाईन या AP साइडला एका साइडला पॅरलल आहे, म्हणून दुसऱ्या दोन साइडला AC ला आणि PC ला कशी डिवाइड करतं? इन इक्वल रेशो. म्हणजे AB is to BC equal to PS is to CS. Similarly, now in triangle PCR हा M पॅरलल आहे कोणाला? N ला. M वरच हा सेगमेंट QS आहे, लाईन QS आहे, म्हणजेच QS पॅरलल आहे कोणाला? या लाईन N ला. म्हणजेच कोणाला? साइड CR ला. इन ट्रायंगल PCR QS is parallel to CR. आणि मग थेरम मध्ये आपण BPT असं शिकलो की जर लाईन पॅरलल असेल एका साइडला तर दुसऱ्या दोन साइडला कशी डिवाइड करतं? इन सेम रेशो, इन सेम प्रोपोर्शन. मग काय प्रोपोर्शन मिळतं? PS is to CS इक्वल टू या साइडवर PQ is to QR. इक्वेशन 2. आणि याला पण कारण आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बघा, दोन ट्रायंगल मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय केलो, असे दोन इक्वेशन मिळाले. मग बघा, हा रेशो PS is to CS इक्वल आहे आणि हा PS is to CS कोणाशी इक्वल आहे? PQ is to QR शी. मग या दोन इक्वेशनचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल एक साइड दोन्ही इक्वेशन मध्ये सेम आहे, म्हणजे हा फर्स्ट वन इज इक्वल टू सेकंड वन and second one is equal to third one. Then property of transitivity first will be equal to third. मग असं लिहिता येतं आपल्याला AB is to BC equal to PQ is to QR. हा आपला निकाल, हा निष्कर्ष ऑलरेडी लिहिलेला आहे. म्हणून असं म्हटलं जातं या ट्रान्सव्हर्सलवर एका ट्रान्सव्हर्सल जे इंटरसेप्ट मिळतात त्यांचा रेशो दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरील इंटरसेप्टशी इक्वल असतो. फक्त कंडिशन अशी आहे की जे ट्रान्सव्हर्सल आहेत ते ट्रान्सव्हर्सल कोणाला इंटरसेक्ट केले असायला पाहिजे? त्या थ्री पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट केलेले असायला पाहिजे. जर ही लाईन पॅरलल असतील तर एका ट्रान्सव्हर्सल वरील इंटरसेप्टचा रेशो दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरील इंटरसेप्टच्या रेशोशी इक्वल असतो. हीच प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. बघा मित्रांनो, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि ही थ्री पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी हे दोन्ही भाग सिलेबस मधून वगळलेले आहेत. मी तुम्हाला ग्रुपवर टाकलेला आहे तो वगळलेला भाग. तुम्ही पेन्सिलने पुस्तकामध्ये टिक करून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना कळेल की कोणता भाग वगळलेला आहे. त्यावरची उदाहरणं पण वगळलेली आहेत. तरी पण मी जिथं जिथं शक्य आहे जो भाग महत्त्वाचा वाटतो तो वगळलेला भाग सुद्धा मी आजच्या प्रमाणे पुढे वेळोवेळी शिकवत जाणार आहे, कारण ते पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचं होईल.